मेनूमध्ये तुम्ही बघा गावरान कोंबडा फ्राय, त्याच्यानंतर बाजरीची भाकरी आणि रस्सा आहे. किती कोंबडे आहेत? चार आहेत का? आणि गावरान कोंबडं बाजरीची भाकरी. बाहेर ऑन करते माईक. नको आता मला जीव द्या. भैयारावांनी आखाड पार्टीचं नियोजन केले. 2 कोंबडे धरलेत म्हणलेत आणि शेतात पार्टीचं नियोजन आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेत हा रानात होता. एकदम शेतात 2 कोंबडे शिजवायचे होते, पण वाढत्या वाऱ्यामुळं चूल तर काही पेटली नाही, पण ऊस पेटता पेटता राहिलाय असं कळले आणि आपण चाललोय तिकडं. मला थोडा उशीर झालाय जायला. तो प्रोग्राम आता फार्म हाऊसला शिफ्ट केलाय. म्हणले की आता हे नको, वादळाचं वातावरण आहे, त्यामुळं फार्म हाऊसला शिफ्ट केलाय प्रोग्राम. आणि पाणी कमी पडलंय जरा, त्यामुळे जाता जाता आपल्याला पाण्याची ऑर्डर आहे, पाणी घेऊन जायचंय. बाकी भैयारावांनी सकाळी सकाळी मसाला बनवून आणलाय, तुम्हाला मसाला पण दाखवत होतो. काकींकडनं मसाला बनवून घेतलाय आणि माझ्या मते राईस पण रेडीमेड आणलाय, भाकरी राईस. फक्त कोंबडा शिजवायचा प्रोग्राम आहे. पहिल्यांदा पाणी घेऊ आपण जाता जाता. आपलं फार्म हाऊस मेडदमध्ये आहे, मेडदमध्ये चाललोय आपण फार्म हाऊसला. फार्म हाऊसला जाता जाता गावातून आपण पाण्याची एक 20 लिटरची बॉटल घेऊन जाऊ. पाणी कमी पडलंय तिथं, वातावरण पावसाचं आहे आणि 2 गावरान कोंबडे म्हणल्यावरती आजचा बेत जोरदार होणार आहे असं वाटतंय. तुम्ही बघू शकता कसं ढगाळ वातावरण झालंय, थोडा थोडा रिमझिम पाऊस पण पडतोय. आचारी दोघं आमचे पप्पा आणि भैयारावच आहेत आज असं कळतंय मला. गेल्यावर आपल्याला काय रोल देतात बघू. तर आपण आलोय फार्म हाऊसला. आज सगळ्यांना लवकर बोलवलंय, फक्त 2च आचार्य इथं होते आणि इथं मसाला परतायचा प्रोग्राम चालू आहे. भैयाराव आज मेन आचार्य आहेत. भैयाराव, कसला मसाला आहे हा? बरेच मसाले आहेत ह्याच्यामध्ये. कोणते कोणते मसाले आहेत सांगा. आपला घरचा मसाला आहे, कांदा लसूण मसाला आहे, त्यानंतर दुसरा एक मटन मसाला आहे, अजून जंगी धना पावडर म्हणजे आहे, आजचं. धना पावडर आहे, बरेच आहे धना पावडर पण आहे का? सगळे. अजून हे बरेच आहे ह्याच्यात. आलं लसूण पेस्ट आहे, परत नंतर ना काय खोबरे आहे, आणि ह्या मोठ्या पातेल्यात काय आहे? त्यात सूप आहे, शिजवायचं चाललं. शिजवायचं चाललंय का? किती कोंबडे आहेत आज? ह्याच्यात 4 आहेत का? 2 म्हणले त्यांनी सकाळी. वाढवली 4. वाढवलेत का? बरं बरं. किती लोक आहेत आज आपण जेवायला? जेवायला आहे ते 10. आज आखाड पार्टीच्या नियोजनाला 10 जण आहेत आणि 10 जणात 4 कोंबडे आणलेत. 4 कोंबडे पुरतील का? ह्याच्यावरती जरा शंकाच आहे, पण बघू आपण. आम्ही मगाशी पाण्याची कमतरता होती, ते पाणी घेऊन आलोय आम्ही. सीट बेल्ट लावून आणली पाण्याची बाटली. एकदा उकळताना दाखवा की कोंबडे. 4 कोंबडे उकळताना दाखवा भैया. जपून हे खतरनाक. 4 कोंबडे आहेत आज. 4 कोंबडे उकळताना दाखवा आप्पांना. आप्पा म्हणजे आमचे पप्पा, जे मेन मार्गदर्शक आहेत सगळ्यांचे. इथं कांदा लिंबू कापायचा प्रोग्राम चालू आहे आणि आमच्या आचार्य भैयारावांनी रस्सा फायनल केलाय माझ्या मते. रस्सा दाखवा भैया. तर्री बिर्री कडक आली मस्त. फ्राय पण रेडी. आता आतुरता फक्त आखाड पार्टीची. नैवेद्य दाखवायला कोण गेले? बाळासाहेब गेले का? टेस्टिंग करायला आपण मामाला देऊ. थांबा, मामाला देऊ की मामाला देऊ नका म्हटले. मामाला डायरेक्ट फायनल प्रॉडक्ट देऊ, टेस्टिंगला नको. भैयाराव टेस्टिंगला करा, तुम्हीच करा. मी करू का? रश्याचं टेस्टिंग करायची मुख्य जबाबदारी माझ्याकडे आज. जबरदस्त. काही गरज नाही, एकदम ओके.
झाले आता झाले. सगळी वाट बघतात. बस ओके तू काय ओके. आम्ही लय वेळा हे केलेलं असतं त्यामुळे ओके. हा मागच्या वेळ आपले सगळे गेस्ट आलेत. मामा नमस्कार. मामा बाळासाहेब आलेत आमचे. बाळासाहेब कसं काय वाटतंय आज आखाड पार्टी तुम्हाला? मागच्या आखाड पार्टी त्यांनी ह्या आखाड पार्टीत काय बदलले? आपले आवडते बाप्पू नाही तर एवढं सारखं. हा ना, आमचे आवडते सगळ्यांचे आवडते पानगी बाप्पू नाहीये. तानाजी पानगी त्यांचा उत्साह सगळ्यांना बघण्यासारखा असायचा. जुना व्हिडिओ असेल तर आम्ही त्यांना हे दाखवू त्यात व्हिडिओमध्ये. आखाड पार्टी आणि मसोबाची जत्रा एकत्र प्रोग्राम केलाय आपण आज. मसोबाचं महत्व सांगा जरा. मसोबा हे आपल्या शेवला 3 शेवला मसोबा आहे. शेतीचे रक्षण करतो आमच्या. आणि मसोबा हे जागृत देवस्थान आहे. शेतीचे रक्षण करतो म्हणायचं मसोबा. मग हा शेतीचे रक्षण वाईट नजरांपासून हा प्रत्येक गटागणीच मसोबा आहे. हा नैवेद्य दाखवायला मसोबाला बाळासाहेब केले दुसरे. एक गटकळ बाळासाहेब आहेत आणि दुसरे गावडे बाळासाहेब आहेत. गावडे बाळासाहेब एकदम टकाटक तयार होऊन आले इस्त्रीचे कडक कपडे घालून. त्यांना दाखवू आपण. पहिल्या टप्प्यातले पार्टीचे कार्यकर्ते सगळे बसलेत. लिंबू पिळून प्रोग्राम चालू आहे. आमचे या एरियातले टार्जन म्हणलं जातं ज्यांना, ते बाळासाहेबांचं ताट. बाळासाहेबांचं ताट ते ठेवले. नैवेद्य दाखवला गेलेला माणूस अजून पोचलेला नाही, पण नैवेद्य दाखवून झालाय त्यामुळं सगळ्यांनी जेवण सुरुवात केलेली. भाकरीची मजा ही चुरून खाण्यातच असते. गरम रस्त्याचा दुसरा राऊंड. मसोबाला निवड दाखवून बाळासाहेब आमचे पोचलेत. मोटर चालू करून आलो. मोटर चालू करायला केल्यामुळे उशीर झाला का तुम्हाला? मग काय ते शितोडा आला. कसं काय टकाटक होऊन आले का नाही बाळासाहेब? एकदम कडक. जमले का सांगा कसं काय? जमले का? पार्टीची दुसरी टीम पोचली. आमचे सगळ्यात छोटे अर्णव, मोठे भैया. भैयारावांकडे मेन वाटपाचा कार्यक्रम आहे. कसं चिकनमध्ये वाटपात मापात नाही झालं पाहिजे. सगळ्यांना इक्वल चिकन आले का? आमचा एक माणूस आहे. आजच्या आखाड पार्टीत आपल्याकडे मेनूमध्ये तुम्ही बघा, गावरान कोंबडा फ्राय, त्याच्यानंतर बाजरीची भाकरी आणि रस्सा आहे. आणि सोबत सॅलडमध्ये काकडी आणि कांदा आहे. त्याबरोबर एक लिंबाची फोड आहे. लिंबू रशात पिळून आपण सुरुवात करूयात. बाजरीची भाकरी रशात कुस्करून खाल्ल्याशिवाय मजा नसते. त्यामुळे रशात चुरून कुस्करून गावरान कोंबडा, दुपारचा पाऊस, बाजरीची भाकरी आणि रस्सा, बेस्ट कॉम्बिनेशन असते. जबरदस्त. मग असे बाळासाहेब बरोबर म्हणले, थोडं मीठ जास्त झालंय रश्श्यामध्ये, पण रस्सा क्वालिटी, टेस्ट एक नंबर झाल्यामुळे ते मीठ इग्नोर केलं जाऊ शकतं. आजचा बेत म्हणजे सुपर फॅन्टास्टिक आहे. योगेश भैया, ऋषल रावांनी सकाळी सांगितलं, भैया दुपारी जेवण करू नकोस. म्हणलं काहीतरी बेत दिसतोय. आणि गावरान कोंबडं, बाजरीची भाकरी, हे असा रस्सा
एकच नंबर सुपर फंटास्टिक. आणि आचार्य म्हणजे बाया आहेत आचार्य. अरे अरे मग आपण ट्रेन केलं म्हणायचा. नाही तो ऑलरेडी ट्रेन आहे. एकवीस परत कधी मग वर्षात नाही एकदा. ओके. अर्णव काय प्रतिक्रिया? अर्णव निशब्द आहे, खाण्यात मग्न आहे. खाण्यात मग बाहेर राहून करते माहिती नको आता मला जीव द्या.